मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत निर्णायक घडी येऊ शकते. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिष्टमंडळ आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून गेल्या 5 दिवसापासून सरकारमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. या चर्चेनंतर सरकारने एक मसुदा तयार केला असून तो विखे पाटील स्वतः जरांगे पाटील यांच्या समोर मांडणार आहे. जरांगे यांनी हा मसुदा मान्य केला तर मराठा आरक्षणाच्या लढाईत ऐतिहासिक विजय मिळू शकतो. विखे पाटील म्हणाले की कायद्याच्या चौकटीत बसणारा प्रस्ताव तयार केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करूनच निर्णय घेणार आहोत. मसुद्यात गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबतची भूमिकाही आहे. शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा ठेवू शकतो. त्यांनी पुढे सांगितले की तातडीने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला नाही तर मराठा समाजाचा विश्वासघात होईल. म्हणूनच सखोल चर्चा करून अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. दुपारनंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीतून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला होतो का की अजून चर्चेची गरज पडणार आहे हे पुढील काही तासातच स्पष्ट होईल.